राज्यात उन्हाचा कडाका वाढला। कमाल तापमानाचा पारा पुन्हा 40शी पार। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा। मुंबईकरांनी पुन्हा अनुभवला उन्हाचा तडाखा। सांताक्रूजमध्ये 35 अंशांहून अधिक कमाल तापमानाची नोंद। ढगाळ वातावरणामुळे नागरिक गाड्यांना हैराण। मुंबईच्या स्वच्छतेसाठी कुणीच पुढे येईना। निविदा प्रक्रियेला 6व्यांदा मुदतवाढ देण्याची पालिकेवर नामुष्की। कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून 24 तास पाणीपुरवठा बंद। जलवाहिनी बदलण्याच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार। रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असल्याने रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेतला जाणार नाही। उन्हामुळे लिंबाची दरवाढ कायम। मागील महिन्याभरापासून नगर सोलापूरमध्ये लिंबाचे दर प्रति क्विंटल 10,000 रुपयांवर। रत्नागिरीतील शेवटच्या टप्प्यातील हापूसला पावसाची भीती। आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांच्या वाढीव लोकल फेऱ्यांची प्रतीक्षा येत्या 2 महिन्यांमध्ये संपणार। कांदिवलीपर्यंत जून अखेर 6वी मार्गिका रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार। पावसाळ्यामध्ये वंदे भारत तेजस एक्सप्रेस धावणार। प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी वंदे भारत तेजस एक्सप्रेस आणि LTT मडगाव एक्सप्रेसची तिकीटं काढता येणार। मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध। दादर गोरखपूर, LTT गोरखपूर आणि CSMT दानापूर दरम्यान 12 अतिरिक्त रेल्वे गाड्या। CUET UG साठी अर्ज दाखल करण्यास 5 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ। विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येणार। दोन 2025 मध्ये होणाऱ्या विविध भरती परीक्षांचं वेळापत्रक प्रसिद्ध। तर UPSCच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वेळापत्रकानुसार अभ्यास करता येणार। किनारी रस्ता आणि वांद्रे परळी सागरी सेतूला बांधणारा बोआज स्ट्रिंग गर्डर जोडण्यात मुंबई महापालिकेला यश। महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा। ठाण्याची हवा समाधानकारक। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 65 ते 85 च्या आत। नागपूरमध्ये शहरात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ। गेल्या 14 महिन्यात तब्बल 152 प्रकरणांमध्ये नागरिकांची 77.57 कोटींची फसवणूक। पुणे महापालिकेच्या तिजोरीत पैसे जमा होण्यास सुरुवात। गेल्या 26 दिवसात 253 कोटी 45 लाख रुपये जमा। पुणे रेल्वे स्थानकावर गाडीतच मोफत पिण्याचं पाणी देण्याची सुविधा सुरू। पुण्याच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांच्या हस्ते उपक्रम सुरू। जवळचं भाडं नाकारणाऱ्या रिक्षा चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका। 15 दिवसांच्या विशेष मोहिमेत भाडं नाकारणाऱ्या 32,000 चालकांवर कारवाई। आणि कल्याणमध्ये जमिनीच्या वादातून नातेवाईकांनाच केली एका शेतकऱ्याची हत्या। शेतकऱ्याच्या डोक्यात दगड आणि रॉड मारून मारहाण केल्यामुळे मृत्यू।